ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने इकडे राकेश आहे त्याचं सगळं सत्य सुमन काकूच्या समोर येणार आणि राकेश नीचप्राणाची सगळ्यात शेवटची पातळी गाठणार, ती म्हणजे सायली गरोदर असताना सुद्धा तो तिच्यावरती जीवघेणा हल्ला करणार। आता नेमकं काय काय कसं घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर इकडे आता सायली हिची चोरोटी वगैरे भरून झाल्याच्या नंतर मग सायली ही आता फ्रेश व्हायला रूममध्ये जाते। आता रूममध्ये फ्रेश व्हायला गेल्याच्या नंतर मग इकडे सायलीच्या डोक्यात टूप पेटते। ती विचार करते की म्हणजे मी खरी तन्वी आहे, ही गोष्ट प्रियाला माहिती होती, म्हणूनच तर प्रिया माझ्या जागी तन्वी म्हणून या घरात आली, या घरात वावरायला लागली। मग जर आता मी खरी तन्वी आहे याचं मला कन्फर्मेशन हवं असेल तर मी प्रियाला जाऊन भेटायला हवं। तीच मला काय खरं आणि काय खोटं हे अगदी खरं सांगू शकते। मी जायला हवं तिच्याकडे। त्यावेळी आता ती ही गोष्ट अर्जुनजवळ बोलून दाखवते। अर्जुन म्हणतो, काय गरज आहे तिच्याकडे जाण्याची, आणि ती कोणी तुला सांगणारी तू तन्वी आहेस की नाही ते? तुला सर्व गोष्टी आठवत आहेत ना? यावरून हे सिद्ध होतं आहे की तूच तन्वी आहेस। आणि तरीही जरी म्हणजे काही उगाच कोणाच्या मनात डाऊट राहणारच असेल तर तो क्लिअर करण्यासाठी सुद्धा आपण DNA टेस्ट करून घेणारच आहोत ना तुझ्या आणि त्या तन्वीच्या खऱ्या केसाची। मग झालं तर त्यानंतर तुझ्या आणि प्रतिमा आत्याची हवं तर टेस्ट करू, पण तुला तिकडे त्या प्रियाला भेटायला वगैरे जाण्याची ना काहीही गरज नाही आहे, तू तिकडे जायचं नाही आहेस। सायली म्हणते, अहो पण का जायचं नाही आहे मी तिला भेटायला? हे बघा, एवढी वर्ष तिने माझी ओळख वापरली, 3 ते 4 वर्ष काही खाऊची गोष्ट नाही आहे। एवढी वर्ष तिने माझं नाव लावलं आहे, माझी ओळख चोरली आहे माझ्यापासून, माझे आई बाबा माझ्यापासून हिरावून घेतलेत, हिसकावून घेतले। मला रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांना ते माहीत नव्हतं की ते माझे आई बाबा आहेत। तेव्हा ते मला म्हणायचे की तू आम्हाला मुलीसारखी आहेस, तू आमची मुलगी आहेस। तेव्हासुद्धा प्रिया किती ओव्हर रिॲक्ट करायची, ती कसं प्रत्येक वेळी मला हिनवून बोलायची की हे माझे आई बाबा आहेत, माझे आई बाबा आहेत, माझे आई बाबा आहेत म्हणून। मग आता तिची लायकी मला तिला दाखवून द्यायची। त्यावेळी अर्जुन म्हणत असतो की हे बघ बायको, काही गरज नाही आहे हे सगळं करण्याची, तू कुठेही जाणार नाही आहेस, समजलं का? आणि रात्रीच्या वेळी तर तुला मुळीच जायची गरज नाही आहे। रात्री का जायचं आहे तुला त्या प्रियाला भेटायला? हे बघ, सकाळी आपण काय करायचं ते सगळं ठरवू, डिस्कस करू, पण आत्ता तू कुठेही जाणार नाही आहेस। येत आहे तुझ्या लक्षात? सायली, हे बघ, मला तुझ्या जीवावर ना कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे। तू विसरत असशील तर तुला पुन्हा एकदा आठवण करून देतो की यू आर प्रेग्नंट। त्यावेळी सायली म्हणते, हो मला माहिती आहे की मी गरोदर आहे म्हणून। गरोदर असणं म्हणजे काही आजारी असणं असं नसतं। गरोदर असणं म्हणजे फक्त गरोदरच असते बाई, तिच्या गर्भात एक बाळ वाढत असतं। उगाच तुम्ही मला आजारी वगैरे करून टाकू नका, कळलं ना? आणि मी प्रियाला भेटायला जाणार म्हणजे जाणार, तुम्ही माझ्याबरोबर आलात तरी, तुम्ही नाही आलात तरी। एवढं बोलून सायली आता बाहेर जाते। त्यावेळी मग इकडे अर्जुन विचार करतो की कुठल्याही परिस्थितीत बायको त्या प्रियाला भेटायला जाता कामा नये, कारण त्या प्रियाला जर सायली भेटली तर सगळी गडबड होऊन जाईल। आता सायलीला ती मुद्दामच खरं सांगेल की ती प्रेग्नंट आहे आणि मग सगळा गोंधळ होईल। अर्जुन आता सायलीला अडवायला तिच्या मागे बाहेर पळत येतो, बायको बायको, पण सायली काही त्याचं ऐकायच्या मनस्थितीत नसते। ती त्याला म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्ही माझं ऐका। इतक्यात आता मागून जो राकेश असतो तो पूर्ण काळे कपडे घालून आलेला असतो आणि आता तो सायलीवरती हल्ला करतो। पण त्याचवेळी अर्जुन वेळेवर धावत येतो आणि अर्जुन सायलीला जोरात ओरडतो, बायको, आणि तिचा एक हात खेचून स्वतःच्या जवळ तिला ओढून घेतो। आता सायलीला अर्जुनने जवळ ओढल्याबरोबर मग आता लगेचच सायली ही खूप घाबरलेली असते हा सर्व प्रसंग बघून। तर राकेश हा पळ काढण्याचा प्रयत्न करतो। अर्जुन ताबडतोब सायलीला सोडतो आणि राकेशच्या मागे पळत जातो। ए थांब, कोण आहेस तू? तुझी हिंमत कशी झाली? थांब। पण तोपर्यंत राकेश जीवाला पकडून पळून गेलेला असतो। तसाच आता सायलीचा आवाज अर्जुनच्या कानावर पडतो, ऐक तसा अर्जुन तिकडे येतो आणि म्हणतो, बायको काय झालं? सायली म्हणते, तुम्ही जोरात खेचलत ना तेव्हा माझा पाय मुरगळला। अर्जुन म्हणतो, सॉरी आय एम व्हेरी सॉरी बायको, मला माहीत नव्हतं, ये तू पहिला आत ये। अर्जुन सायलीला पटकन हातांवरती उचलून घेतो आणि आतमध्ये आणून सोफ्यावरती बसवतो। लगेच तो तिच्यासाठी पाणी वगैरे आणतो आणि म्हणतो की काळजी करू नकोस, तुला बरं वाटतंय ना बायको? मी डॉक्टरांना बोलवू का? आता त्यांचा हा सगळा आवाज घरातल्या खोल्यांपर्यंत सुद्धा जातो। मग सगळे घरातलेच बाहेर आलेले असतात आणि मग आता अस्मिता म्हणते, अर्जुन, सायली, काय रे, काय चाललंय तुमचं? एवढ्या रात्री तुम्ही इथे हॉलमध्ये काय करताय? त्याबरोबर प्रतापसुद्धा म्हणतो, हो ना, आणि अर्जुन तू इतका पॅनिक का झालायस, इतका अस्वस्थ का दिसतोयस? त्यावेळी मग अर्जुन म्हणत असतो, डॅड हो काय सांगू तुम्हाला, मी आणि सायली असेच सहज बाहेर म्हणजे आपल्याच पॅसेज एरियामध्ये होतो, तर तेव्हा
कोणीतरी सायलीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. लकीली मी वेळेवरती बघितलं आणि तिला खेचलं, म्हणून नशीब तिच्या पायाला थोडीशी मुरगळ आली आहे, थोडंसं पायाला त्रास झाला आहे. पण जर मी वेळेवर तिथे गेलो नसतो आणि मी सायलीला खेचलं नसतं ना, तर आज सायलीच्या जीवावर बेतलं असतं. ती व्यक्ती कोण होती आणि मुळात ती माझ्या बायकोच्या, माझ्या सायलीच्या जीवामागे का लागली आहे, मला काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर मग आता विमल पटकन सायलीला पाण्याचा ग्लास आणून देते आणि सायली पाणी पिऊ लागते. त्याबरोबर मग आता पूर्णा आजीसुद्धा तिकडे आलेली असते. पूर्णा आजी म्हणत असते, अरे पण तुम्हा दोघांना मुळात रात्रीची बाहेर जाण्याची, बाहेर भटकण्याची गरजच काय आहे? सायली, अगं 2 जीवाची आहेस ना तू, मग गरोदर बायकांनी असं रात्री अपरात्री बाहेर फिरू नये, माहिती नाही आहे का तुला? अर्जुन, तुला कळत नाही का? तिने वेळेवरती सगळं करायला हवं असा तुझा चट्टहास असतो की नाही नेहमी? मग तिला घरातनं बाहेर नेताना घरात मोठ्यानं कुणाला तरी सांगावं असंही वाटलं नाही का रे तुला बावळटा? हां सायली, यापुढे तू कोणालाही न सांगता घराबाहेर पडलीस ना, तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, पूर्णा आजीशी. त्यावर सायली म्हणते, सॉरी पूर्णा आजी, मला माफ करा. अहो म्हणजे मला वाटलं नव्हतं की हे एवढं सगळं होईल. आता सायली आणि अर्जुन ही गोष्ट सगळ्यांपासून लपवतात की प्रियाला भेटायला सायली एवढ्या रात्रीची चालली होती. पूर्णा आजी म्हणते, अगं जर तुला रात्री जेवल्यानंतर शतपावली करावी वाटत असेल किंवा चालावं वाटत असेल तर वरती तुमच्या बेडरूमच्या बाल्कनीत चाल ना, तिथे फिर. आणि जर तिथे तुला नको वाटत असेल, तुला बाहेर फिरावंसं वाटत असेल तर आपल्या घराच्या समोरच्या पडवीत फिर. पण उगाच तुला खाली लॉन एरियामध्ये जाण्याची काय गरज आहे एवढ्या रात्रीची? बाळा, अगं तुझ्या जीवाला धोका आहे आता हे सगळं कुणी केलं, का केलं हे तर आपल्याला माहीत नाही आहे. किमान हे सगळं कळेपर्यंत तरी तुम्ही एकमेकांना सांभाळून, जीव सांभाळून राहा. आणि खास करून अगं तू गरोदर आहेस, 2 जीवांची आहेस, एखादा छोटासा चुटकासुद्धा जीवाला धक्का लावून जाऊ शकतो. म्हणून सांगते, न सांगता कुठेही जायचं नाहीस. त्यावर अस्मितासुद्धा म्हणते, सायली अगं असं काय करतेस? आठवतं आहे ना तुला जेव्हा मी प्रेग्नंट होते, तू माझी केवढी काळजी करायचीस, माझ्यासाठी केवढे रूल अँड रिस्ट्रिक्शन्स होते. इथे एकटीने नाही जायचं, तिथे नाही जायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, असं नाही जायचं, तसं नाही जायचं, उन्हातसुद्धा पाठवायची नाहीस तू मला. मग आता तू प्रेग्नंट आहेस ना, मग मलासुद्धा घेऊ देत की तुझी काळजी, बाळालासुद्धा कळू दे, बाळाच्या आत्याला बाळाची किती काळजी आहे ते. म्हणून सांगते, आजच्या नंतर कधीही, अगदी कधीही तुला कुठेही जायचं असेल ना, तर तू मला सांगून जायचंस, मला न सांगता तू कुठेही जायचं नाही आहेस, कळतंय का तुला? त्यावेळी मग सायली म्हणते, अगं अस्मिता तू खरंच काळजी एवढी नको करूस, मी ठीक आहे आता. त्याबरोबर मग आता प्रतापसुद्धा म्हणतो की अर्जुन तुलासुद्धा बजावून सांगतोय, यापुढे सायलीला कुठेही न सांगता घेऊन जायचं नाही, कळलं का? उगाचच्या उगाच बाळाच्या आणि तिच्या जीवाचा खेळ होईल असं काहीही करू नकोस. तशी अस्मिता ही म्हणते, बरं जाऊ दे आता सगळ्यांनीच, त्यांना एवढं ओरडू नका, आता जाऊन झोपा. आणि सायली काही काळजी करू नकोस, घाबरू तर मुळीच नकोस, आम्ही सगळेजण आहोत. हां तू जाऊन निवांत झोप. आणि हो अर्जुन, रात्री लक्ष ठेव तिच्यावरती, हे एवढं सगळं घडलं आहे, मे बी घाबरू शकते ती. त्याबरोबर मग आता लगेचच अर्जुन हा सायलीला म्हणतो, बायको. त्याबरोबर सायली उठत असते पण पाय तिचा दुखतच असतो. अर्जुन लगेचच तिला 2 हातांवरती पुन्हा उचलून घेतो आणि बेडरूममध्ये आणतो. सायली मनातून खूप खुश असते, ती विचार करते की घरातले सगळे माझा केवढा विचार करतात, मी सायली आहे तरी हे माझ्यावर एवढं प्रेम करतात, मग मी तन्वी आहे कळल्यावर तर माझ्यावर किती भरभरून प्रेम करतील ना. खरंच मी खूप लकी आहे की हे असं घर माझं आहे, हे असं कुटुंब माझं आहे, सासर म्हणूनसुद्धा आणि माहेर म्हणूनसुद्धा मी ह्या घरची लेकसुद्धा आहेच की. आणि मग तिच्या मनात विचार येतो, माझं तर सगळ्यांबरोबरच डबल नातं आहे, पूर्णा आजींची नातसून आणि नातसुद्धा, आईंची आणि बाबांची सूनसुद्धा आणि भाचीसुद्धा. तर इतक्यात आता दुसऱ्या बाजूला इकडे जी सुमन काकी असते ती दुसऱ्या दिवशी काय करते, ती दुसऱ्या दिवशी आता विचार करते की राकेश US वरून आला आहे हे खरं, पण त्याचे सगळे कपडे वगैरे तर मी एकदा माझ्या हातानेच धुवून घेते, म्हणजे तिकडे एकटा बॅचलर मुलगा राहायचा, कसा राहायचा, कसं स्वच्छ सगळं करायचा नाही करायचा काही माहीतच नाही आहे. म्हणून मग ती आता त्याचे कपडे धुवायला घ्यायला त्याची बॅग उघडते, तर तिला त्या बॅगमध्ये त्याचा तो काळा सूट सापडतो. ती विचारते की हा काय काळा सूट कशाला तुझ्याकडे, तो पण एवढा पूर्ण काळा? त्यावर राकेशला आता राग येतो. राकेश लगेचच तिला म्हणतो, तुला काय गरज होती गाई माझी बॅग उघडायची, मी आधीच सांगून ठेवतोय, माझ्या वस्तूकांना हात लावलेला मला चालत नाही, आवडत नाही, त्यामुळे माझ्या वस्तूकांना असं मला न विचारता विदाऊट परमिशन टच करायचं नाही, गॉट इट. त्याबरोबर पुढे आता तो म्हणतो की तुला कशाला उघडायची होती माझी बॅग, आणि माझ्या बॅगेत काय आहे काय नाही याच्याशी तुझं काय घेणं देणं गं?
तसं आता बिचाऱ्या इकडे सुमन काकीला वाईट वाटलेलं असतं. सुमन काकी लगेचच त्याला म्हणते, राकेश अरे बाळा जरा शांत हो. आणि मी काय उगाचच असाच टाईमपास म्हणून तुझ्या बॅगेला हात लावला नव्हता रे. अरे मी तुझी बॅग स्वच्छ करायला घेत होते, कपडे वगैरे धुवून टाकणार होते. अरे एवढे दिवस ते कपडे तू तिकडे वापरले आहेस आणि शेवटी कितीही झालं तरी मुलांचं काम ते मुलांचं काम म्हणून विचार केला की एकदा माझ्या हातांनी मी क्लिनिंग करते म्हणजे चांगलं राहील ते. त्याबरोबर पुढे ती म्हणते, पण तुला विचारायला हवं होतं, हे तुझं म्हणणंसुद्धा बरोबर आहे. मला वाटलं आई आहे ना रे मी तुझी, तुला न विचारता तुझ्या वस्तूंना हात लावण्याचा हक्क आहे माझा. त्याबरोबर मग आता लगेचच राकेशला नागराजचे शब्द आठवतात की त्या घरातल्या सगळ्यांशीच गोड बोल, आधी सगळ्यांना घोळात घे आणि त्यानंतर मग तुझा प्लॅन एक्झिक्यूट कर. त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या पाठीत खंजीर घुपस. मग आता तो म्हणतो, अगं आई जाऊ देत ना, लगेच नको ना एवढे अपसेट होऊस. सॉरी. बरं सॉरी, आता मी कान पकडलेत ना. आई सॉरी गं, मी चुकून रागवलं तुझ्यावर. बरं जा जा, तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर आणि मी पुन्हा कधीच आई तुझ्याशी असं बोलणार नाही, खरंच सॉरी. त्याबरोबर ती म्हणते, बरं अरे असू देत रे, आईला इतक्यांदा मुलांनी माफी मागण्याची काहीही गरज वाटत नाही, कळलं का. बरं आता आई आता रागवेला, जा पटपट आवरून घे आणि ब्रेकफास्टला ये. का मी तुझा ब्रेकफास्ट इथेच तुझ्या रूममध्ये आणून देऊ. त्यावर तो म्हणतो की आई कॉफी रूममध्ये आणून दे, ब्रेकफास्ट करायला मी तुम्हा सगळ्यांबरोबर खालीच येईन. त्यावरती म्हणते ठीक आहे मग आवरून घे आणि त्याच्यानंतर मग आता ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जो अर्जुन असतो तो आता विचार करतो दुसऱ्या दिवशी सकाळी की सायलीवरती जो अटॅक झाला तो अटॅक तर आपल्या लॉन एरियामध्येच झाला होता. याचा अर्थ नक्कीच CCTV फुटेजमध्ये ती व्यक्ती कोण होती, काय होती, हे सगळं काही शूट झालं असेलच की. मग मी CCTV फुटेजच चेक करायला हवं. मी जाऊन आत्ताच्या आत्ता CCTV चेक करतो आणि मग आता लगेचच अर्जुन जातो आणि CCTV फुटेज चेक करण्यासाठी घेतो. पण तेव्हा CCTV फुटेज हे पूर्ण ब्लँक दिसतं. आता अर्जुनला प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे, CCTV फुटेज पूर्ण ब्लँक कसं काय. मग अर्जुनच्या लक्षात येतं की ज्याने कुणी हे सगळं केलं आहे त्यांनी अगदी जाणीवपूर्वक आधीच CCTV फुटेज बघता येऊ नये याची व्यवस्था केली होती. त्याने मुद्दामून आधीच काहीतरी केलं होतं. पण काय हे पाहण्यासाठी अर्जुन बाहेर येतो तेव्हा त्याला दिसतं की कुणीतरी आधीच CCTV फुटेजची वायर काढून ठेवलेली आहे. आणि मग मात्र आता इकडे अर्जुनला सचिनवरती डाऊट येतो, कारण आजपर्यंत अशी नीच कामं ही फक्त आणि फक्त सचिनच करतो ना, त्यामुळे. पण आता अर्जुन ही गोष्ट कोणाला बोलून दाखवत नाही. दुसऱ्या बाजूला सुमन काकी मात्र आता खूप आवडीने उत्साहाने आपल्या लेकासाठी अगदी त्याला आवडते तशी कॉफी बनवते आणि मग ती कॉफी घेऊन त्याच्या खोलीबाहेर येते. आता खोलीबाहेर येतेच आणि त्याला जे फोनवरती बोलायचं असतं ते बोलणं आता तिच्या कानावरती पडतं. तो बोलत असतो, बाबा हो तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना, मी US वरून तुम्हाला दोघं सोडवण्यासाठीच तर आलो आहे ना, तुम्ही काहीच काळजी करू नका. बाबा त्या लोकांनी तुम्हाला जितका त्रास दिला आहे ना त्या सगळ्याचा वचपा तर मी काढणार आहेच, उलट त्यापेक्षाही किंबहुना कितीतरी जास्त मी त्या लोकांना भोगायला लावणार आहे. त्या लोकांनी माझ्या वडिलांबरोबर जे काही केलं आहे ना त्या सगळ्याची शिक्षा त्या लोकांना भोगावीच लागणार. मी सोडणार नाही आहे त्या सुभेदारांना. शेवटी ते करतील आणि ते सुटलं जाईल असं त्यांना वाटतं आहे ना. तो अर्जुन सुभेदार खूप हवेत उडतो आहे ना. त्याने माझ्या वडिलांना जेलमध्ये घालवलं ना, माझे वडील माझ्यापासून हिरावले ना, नाही जर त्याचं मूल त्याच्यापासून हिरावलं आणि बदल्यातूनच घेतला तर माझंसुद्धा नाव राकेश नाही. लक्षात ठेवा तुम्ही, काळजी करू नका, मी लवकरच बदला पूर्ण करेन आणि तुम्हालासुद्धा तुरुंगातून बाहेर काढेन. हो हो मला माहिती आहे पप्पा, मला माहिती आहे सगळं, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी असताना तुम्हाला काळजीची काही गरजच नाही आहे. मी सगळं करेन व्यवस्थित, डोंट वरी. हो हो बरं चालेल पप्पा, मी ठेवतो आता. हां चालेल ठीक आहे. बरं हो निवांत करा. हो पप्पा जर मी रिसीव केला नाही तर समजून जा मी घरात आहे. हां हो. आणि मग तो फोन कट करतो. तर आता हे सगळं त्याचं जे बोलणं असतं ना ते सुमन काकूने ऐकलेलं असतं. आता सुमन काकू हे सगळं बोलणं ऐकते आणि मग तिच्या लक्षात येतं की याचा अर्थ इकडे राकेश जो काही आला आहे तो काही आपल्यासाठी आलेला नाही आहे, तर राकेश इकडे आला आहे ते म्हणजे फक्त सुभेदारांना बर्बाद करण्याच्या हेतूने.
आणि ते काही आता शक्य नाही आहे हे सुद्धा तिला माहिती असतं. राकेशचा काळा चेहरा समजल्यावर सुमन काकू मात्र खूप दुखावली गेलेली असते. म्हणजे आपला नवराही नालायक निघाला आणि आता आपला मुलगाही नालायक निघाला, या गोष्टीनेच तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.